गायत्री, काय झालं? हे डॉक्टर का पळत गेले? आई, बाबांचा पल्स रेट थोडा कमी झालाय म्हणून ही सगळी धावपळ सुरू आहे. अगं पण डॉक्टर म्हणाले होते ना की सगळं काही ठीक आहे. मग आता हे काय नवीन? आई आधी शांत हो, घाबरण्यासारखं काहीच नाहीये. गायत्री, तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? गायत्री, खरं सांग. आई, सगळं ठीक आहे, फक्त गायत्री, तुला माझी शपथ आहे, खरं काय ते सांग. आई, डॉक्टर म्हणाले होते की आपल्याला 24 तास वाट बघावी लागेल. परिस्थिती थोडी नाजूक आहे. अगं पण तू खोटं का बोललीस? मग काल का नाही सांगितलंस मला? मी सांगितलं असतं तरी तू काय केलं असतंस? या टेन्शन मध्ये तुला रात्रभर झोप लागली नसते आई. म्हणून मग मला सांगायचं नाही? बायको आहे मी त्यांची, आणि त्यांच्या बाबतीत घडत असणारी प्रत्येक गोष्ट मला कळायलाच हवी. आई, तू आवाज अधिक खाली कर प्लीज. आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. अगं, मी तुला सांगितलं नाही याची हवं तर तू मला शिक्षा कर, पण माझ्यावर ओरडून काहीच साध्य होणार नाहीये. हे जे काही घडतंय ते घडू नये आणि तुला शांत झोप मिळावी म्हणून मी तुला सांगितलं नाही. प्लीज नको रडूस, प्लीज. उमे, गायत्री बरोबर बोलते. बघ बघ बघ, स्वतःची काय अवस्था करून घेतलीयस बघ. अगं, तू जर स्वतःला सावरू शकली असतीस तर फॉर्मवर हिला कशाला सह्या कराव्या लागल्या असत्या? बिचारी सगळ्या प्रसंगाला एवढी धीराने तोंड देते आणि तू तिलाच ओरडतेस. नाही रे दादा, मला खरंच तिच्यावर ओरडायचं नव्हतं, पण यांची अवस्था बघून ना मी हताश झालीये खूप. मला खरंच कळत नाहीये काय करावं ते. आई, म्हणून मी तुला सांगते, प्लीज शांत हो. अगं, मला असं वाटलं होतं की माझ्या समोर असा काही प्रसंग आला तर मी कोलमडून जाईन, घाबरून जाईन. आई, या क्षणाला मला खूप रडायला येतंय, पण मी नाही रडणार. मी ठरवलंय, जोपर्यंत बाबांना हसताना पाहणार नाही तोपर्यंत मी अजिबात रडणार नाही. तू नको काळजी करूस, मी आहे ना. मी घेतली ना सगळी जबाबदारी, सगळं नॉर्मल होईल. तू नको टेन्शन घेऊस.